बघा विद्यार्थी मित्रांनो, सिटिंग अरेंजमेंटवर काय असतात, एक हमखास प्रश्न असतो 1, 2, 3 मार्काला. ठीक आहे. आता बघा ते बैठक व्यवस्था आपल्याला कसे सॉल्व्ह करायची, एक ट्रिक तुम्हाला कळली ती तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ABCDEF आर सिटिंग अराउंड अ सर्कल, म्हणजे अशा सर्कलमध्ये बसलेले आहेत. ABCD सिटिंग अराउंड अ सर्कल. ए इज बिटवीन ई अँड एफ. आता आपल्याला दोन डायग्राम काढायच्या, म्हणजे आपलं चुकण्याची शक्यता 0% येते. तर ए तर ई आहे, ए हा ई आणि एफच्या मधात आहे. एक तर ई या साईडला बसला असेल, एफ या साईडला बसला असेल, एफ या साईडला बसला असेल, ई या साईडला बसला असेल. ओके. ई इज द अपोजिट टू डी. ई हा डीच्या अपोजिटला आहे, म्हणजे इथं बसलेला आहे. ई अपोजिट टू डी म्हणजे इथं बसलेला आहे. ओके. ई इज अपोजिट टू डी. and C is not either of neighboring seat of E. म्हणजे C हा ईच्या बाजूला नाही, म्हणजे C इथं असेल, C इथं असेल, तर इथं कुठली, इथं दोघांपैकी ईच्या बाजूला C नाही, म्हणजे इथं निश्चित कोणतरी असला पाहिजे. कोण आहे मग तो B. कोण आहे तो B. दोन्ही डायग्राम आपल्या म्हणजे परफेक्ट आल्या, काही विषय नाही, त्याच्यामुळे आता आन्सर कळत नाही. मग हु इज अपोजिट टू डी बी, हु इज अपोजिट टू बी. बीच्या अपोजिटला कोण आहे मग, बीच्या अपोजिटला एफ आहे, बीच्या अपोजिटला एफ आहे, इथं एफ आला, इथं एफ आला, म्हणजे आन्सर काय येईल आपलं या. अशा प्रकारे डायग्राम काढून आपण विदिन अ सेकंड इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके. Should now see the next example. Some condition are given. ABC are the 3 boys. ABC हे 3 मुलं आहेत. While RS and T are the 3 girls. या 3 मुली आहेत. They are sitting such that the boys are facing the girls. ते अशा प्रकारे बसले की मुलं आणि मुली समजा एकमेकाचे, त्यांचे एकमेकाकडे काय आहे, चेहरे आहेत, तोंड आहे. आता कशी A and R, ए आणि आर डायगोनली अपोजिट टू इच अदर. म्हणजे डायगोनली अपोजिट म्हणजे डायगोनल म्हणजे तुम्हाला माहिती आहे असं काय म्हणतात त्याला, कर्ण. काटकोन म्हटलं तर राईट अँगल म्हणजे हा काय झाला डायगोनल म्हणजे कर्ण. ओके. डायगोनली सिटिंग टू इच अदर म्हणजे त्या पोझिशनला. सी इज नॉट सिटिंग ॲट एनी एंड. सी हा कुठल्याही एंडला बसला नाही. टी इज द लेफ्ट टू आर बट अपोजिट टू सी. टी इज द लेफ्ट टू आरच्या साईडला आणि बट अपोजिट टू सी. बघा आता ए बी सी. आता इथून सुरुवात करू आपण. एक लक्षात ठेवा, काय म्हणतंय की ABC आर 3 बॉयज सिटिंग आणि SRT आर द 3 गर्ल्स, RST आर द 3 गर्ल्स. ओके. आणि सी इज नॉट सिटिंग ॲट एनी एंड, म्हणजे पहिली जर आपण मुलांची घेतली, सी कोणत्याच एंडला नाही, म्हणजे सी मधात आहे. इथं ए घ्या आणि इथं बी घ्या. इथं बघा कसं आपल्याला लॉजिक लावायचं. ए अँड आर डायगोनली अपोजिट टू इच अदर. सी इज नॉट सिटिंग ॲट एनी एंड. एकाही एंडला बसले नाही. एंड म्हणजे हे असतं, म्हणजे सी कुठं आहे, मधात आहे. झालं. मुलींची एक लाईन आपल्याला 3 बॉईज आणि 3 गर्ल्स देखील आपल्याला सांगता येणार नाही आता. ठीक आहे. सी इज नॉट अपोजिट. टी इज राईट लेफ्ट टू द आर बट अपोजिट टू सी. आता सीच्या अपोजिट टी बसलेला आहे, इथून कळते आपल्याला. टी इज लेफ्ट टू द आर, म्हणजे इथं जर आर म्हटलं तर टी हा त्याच्या लेफ्ट लाईन, पण कोणत्या कंडिशनून कळते आपल्याला, सीच्या समोर. टी इज लेफ्ट टू द आर बट अपोजिट टू सी. सीच्या अपोजिट आहे. ओके. म्हणजे इथे कोण असला पाहिजे, येस. ही डायग्राम आपल्याला कळली तर हे म्हणजे हे दोन डायग्राम तयार झाले की आपल्याला आन्सर येते. हु इज सिटिंग अपोजिट टू बी. बीच्या अपोजिट कोण बसलेला आहे, बीच्या अपोजिट आर बसलेला आहे. ओके. आणि आन्सर काय याचं, आर बसलेला आहे. हु इज सिटिंग डायगोनली अपोजिट टू बी. डायगोनली म्हणजे तुम्हाला सांगितलं कर्ण म्हणजे असा हा राईट अँगल तयार झाला, म्हणजे हा डायगोनल झाला याचा. डायगोनली अपोजिट टू बी म्हणजे याचा आन्सर काय, येस. अशा प्रकारे डायगोनली म्हणजे कर्ण. पुन्हा सांगतो मराठीवाल्यांसाठी, हा कर्ण असतो. अपोजिट म्हणजे विरुद्ध. तर अशा प्रकारे आपल्याला डायग्राम काढल्याशिवाय तुम्हाला आन्सर देता येणार नाही. ओके. विद्यार्थी मित्रांनो, बघा मराठीवाल्यांसाठी
एका षटकोनाच्या शिरोबिंदूवर ए बी सी डी एफ असे 6 मुलगे षटकोनाच्या केंद्राकडे पाहत आहेत. पाहत तोंड करून गप्पा मारत आहेत. With the 6 students, 6 boys are sitting in a such a way, all are concentrated to center. Okay. म्हणजे ते सेंटरमध्ये हेक्झागोन. कसं आहे? हेक्झागोन. हेक्झागोन म्हणजे तुम्हाला माहित आहे षटकोन. मला इंग्लिशमध्ये त्याला हेक्झागोन म्हणतात, म्हणजे असा षटकोन. ओके. असा षटकोन तयार झाला. 6 बॉईज असलेला आपण षटकोन तयार केला, म्हणजे हेक्झागोन. हेक्झागोनल. ओके. अशा प्रकारे केला. आता काय कंडिशन दिली आहे, ए व सी च्या मध्ये ई आहे. इन बिटवीन ए अँड सी देयर इज ई. सेकंड, ई च्या उजवीकडे सी आहे. म्हणजे आता याच्या दोन्हीच्या रिलेशन आपल्याला कळते की डबल डायग्राम काढायची गरज नाही. पुन्हा डायग्राम काढायची गरज नाही. ए आणि सी च्या मध्ये ई आहे आणि ई च्या उजवीकडे सी आहे. सी आणि ई सेम. सी च्या उजवीकडे काय सी आहे. ई च्या उजवीकडे सी आहे. म्हणजे इथं जर ए तर दोघांच्या मध्यात बसलेली आहे ई आणि ई च्या उजवीकडे सी. आता या ठिकाणी असं जर केलं तर आपण ई का या साईडला कॉन्सन्ट्रेट करतो, म्हणजे ई ची इकडे पाहत आहे त्याची उजवी साईड सी होते. ओके. ई च्या उजवीकडे सी आहे. सॉरी, ई च्या उजवीकडे सी आहे. ई च्या उजवीकडे या साईडला पाहत आहे म्हणजे ई ची उजवी साईड ही होईल. इकडे तोंड आहे म्हणजे उजवी साईड ही होईल सी. ओके. एफ च्या उजवीकडे बी नाही. एफ च्या उजवीकडे बी नाही म्हणजे एफ च्या राईट हँड साईडला बी नाही. समजा इथं पोझिशन घेतली तर याची कॉन्सन्ट्रेट राईट हँड साईड कोणती होईल? ही होईल. म्हणजे इथं बी नाही, मग राहिला कोण? डी. मग इथं डी म्हणजे तो डावीकडे आहे. ओके. पुन्हा एकदा बघा, इन बिटवीन ए अँड सी देयर इज ई, बट C is sitting to the left hand side of E. Right hand side of the E. C च्या उजवीकडे आहे. C is sitting the right hand side of the E. Okay. F च्या उजवीकडे B नाही. Means the F च्या उजवीकडे B नाही म्हणजे तो डाव्या साईडला आहे. Means the B is sitting left hand of the F आणि D is sitting obviously D is sitting the right hand side of the D. D च्या समोर कोण असेल? D च्या समोर कोण असेल? In front of D there is C. C is the our answer. Okay. पहा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट. एका मैदानात जे के एल एम एन ओ पी क्यू आर हे एका ओळीत क्रिकेटची मॅच पाहत बसलेले आहे. ऑल आर सिटिंग इन वन लाईन. एल हा एम च्या उजवीकडे आणि एन पासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी बसलेला आहे. मीन्स एल आर सिटिंग at the right hand side of the M and third position of N on the right hand side. K हा ओळीच्या शेवटी आणि आरंभी बसलेला आहे. K is sitting last but first. Q हा OP च्या मध्ये बसलेला आहे. Q is sitting between O and P. O हा K च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी बसलेला आहे. O is sitting at the left hand side of the K from third position. J च्या उजवीकडे लगेच O आहे. Just near. At the right hand side of the J is O. तर सर्वात मध्ये कोण बसला आहे? मिडलला कोण आहे किंवा मिडेस्ट पोझिशनला कोण आहे? तर आपल्याला अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व करत असताना डायग्राम आपल्याला प्लॉट करावी लागते. आता हे सगळे स्ट्रेट लाईनला बसलेले आहे, एका ओळीत बसलेले आहे. ठीक आहे, आपण डायग्राम प्लॉट करता बघा. ऑल आर सिटिंग इन वन लाईन.
ठीक आहे. आता आपल्याला क्ल्यू वाचल्यानंतर आता इथे क्ल्यू काय म्हणतो आपल्याला, के हा ओळीच्या शेवटी आणि आरंभी बसलेला आहे. के इज सिटिंग लास्ट आणि स्टार्ट पोझिशन आरंभाला म्हणजे आरंभी बसला आहे म्हणजे सुरुवातीला. ठीक आहे. आता दुसरं, क्यू हा ओ आणि पी च्या मध्ये बसलेला आहे. नाही, के च्या संदर्भामध्ये आता स्टेटमेंट बघायचं. ओ हा के च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी बसलेला पहा. ओ हा, आता दिस इज द राईट हँड साइड, दिस इज द लेफ्ट हँड साइड. डावीकडे म्हणजे लेफ्ट हँड साइडला तिसऱ्या पोझिशनला, म्हणजे एक पोझिशन, दोन पोझिशन आणि तीन पोझिशन. ओ हा डावीकडे बसलेला आहे. आता साहजिकच हे स्टेटमेंट संपलं. तिसऱ्या स्थानी बसलेला हे स्टेटमेंटचा आपण उपयोग घेतला. आता ओ च्या संदर्भात, के च्या संदर्भात हे स्टेटमेंट येत आहे बघा. क्यू हा ओ आणि पी च्या मध्ये बसलेला आहे. क्यू हा ओ आणि पी च्या मध्ये बसलेले झाल्या पोझिशन 4. ठीक आहे, म्हणजे हे आटोपलं. आता जे च्या उजवीकडे लगेच ओ आहे, म्हणजे जे च्या राईट हँड साइडला लगेच ओ आहे, म्हणजे जे इथं असला पाहिजे. जे च्या उजवीकडे लगेच म्हणजे हे पण स्टेटमेंट संपलं. ठीक आहे. आता बघा, आता राहिलं फक्त हे. यल हा एम च्या उजवीकडे आहे आणि यल पासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी आहे. यल हा एम च्या उजवीकडे, समजा यल ची पोझिशन आपण इथे घेतली, तो यल हा एम च्या उजवीकडे आहे, सॉरी, आणि यल पासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी आहे. म्हणजे याच्या स्टेटमेंट तुम्हाला लक्षात असेल की यल हा एम च्या उजवीकडे राईट हँड साइडला आणि एन पासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी आहे, म्हणजे एन ची पोझिशन इथे असली पाहिजे. आणि तिसऱ्या स्थानावर कोणता असला पाहिजे, 1 2 3. तिसऱ्या स्थानावर कोण आहे म्हणतो, हा यल आहे, एन पासून राईट हँड साइडला. ओके. मग आता एम च्या उजवीकडे एन बसलेला आहे. ठीक आहे. हा, यल हा एम च्या उजवीकडे बसलेला आहे. यल हा एम च्या, बघा, एन पासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी. यल हा एम च्या उजवीकडे आणि एन पासून उजवीकडे तिसऱ्या स्थानी, म्हणजे एम ची पोझिशन इथं असली पाहिजे. एम ची पोझिशन इथं असली पाहिजे तिसऱ्या स्थानी. म्हणजे एक तर एम इथं असेल, राहिला कुठला आता आर इथं असेल. ओके. पुन्हा एकदा पहा, यल हा एम च्या उजवीकडे, यल हा एम च्या उजवीकडे नाही, स्टेटमेंट चुकलेलं आहे. यल हा एम च्या उजवीकडे, यल हा एम च्या उजवीकडे आहे. ठीक आहे. यल हा एम च्या उजवीकडे आहे आणि एन पासून तिसऱ्या स्थानी, एन पासून तिसऱ्या स्थानी म्हणजे इथे एक पोझिशन येईल आणि इथे एन येईल, म्हणजे 1 2 3 पोझिशनला. ओके. तिसऱ्या पोझिशनला समजा इथे 2 येईल, मग इथं राहिलेला आर बसलेला असेल. ओके. आता आपल्याला योग्य डायग्राम मिळाली. आता काय म्हणते की प्रश्न काय आहे, तर सर सर्वात मध्ये कोण बसला आहे. सर्वात मध्ये कोण बसलेला आहे, हे 4 पोझिशन, हे 4 पोझिशन. आन्सर इज सर्वात मध्ये बसलेला जे. अशा प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. ओके. Shiva, Satish, Amir, Praveen are playing cards. The 4 person are playing cards. Amir to the right of Satish, who is the right of the Shiva. 4 जण कसं प्लेइंग कार्ड खेळतात आणि प्लेइंग कार्ड समजा इथं प्लेइंग कार्ड म्हटलं तर कसे बसणार, इथे एक बसणार, इथे एक बसणार, इथे एक बसणार, इथं, आणि सगळ्यांचे चेहरे कुठे राहणार, इकडे राहणार, इकडे राहणार चेहरे. ओके. असे सगळ्यांचे चेहरे राहणार. ओके. पर्सन समजा. आता कंडिशन पहा, अमीर इज टू द राईट ऑफ सतीश. आता सतीश जर असा बसला त्याच्या साईडला अमीर बसतील, म्हणजे इथं जर सतीश बसला, सतीश त्याचा चेहरा इकडे आहे, म्हणजे त्याची राईट हँड साईड ही झाली, म्हणजे इथं कोण बसला, अमीर. अमीर इज द राईट हँड साईड ऑफ द सतीश. ओके. हु इज द राईट ऑफ शिवा. आता शिवाच्या राईट हँड साईडला म्हणजे शिवा इथं असला पाहिजे. शिवा इथं बसला आणि शिवाची राईट हँड साईड ही झाली, म्हणजे सतीश आहे. मग साहजिकच इथं कोण बसलेला आहे, प्रवीण.
तो कोण बसलेला आहे प्रवीण. प्रश्न काय तर हु इज द राईट ऑफ आमिर. आमिरच्या राईटला कोण आहे. आता आमिर इथं बस हा लेफ्ट झाला हा राईट म्हणजे आमिरच्या राईटला कोण आहे प्रवीण आहे सर प्रवीण. अशा प्रकारे लॉजिक लावून एक बेस घेऊन काय करता येते आपल्याला इझिली सॉल्व्ह करता येते.